नमस्कार. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आम्ही दोघं संवाद साधायला आलेलो आहोत. संवाद नाही आहे, खरं तर आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. आभार यासाठी की आणखी एका कोटीचा टप्पा ओलांडून अॅनालायझरनं आता 3 कोटी दर्शकांची, प्रेक्षकांची, जे हिंदी मराठी जरा वाद होतो म्हणून दर्शक आणि प्रेक्षक असे दोन्ही शब्द मी वापरतो, मर्यादा ओलांडलेला टप्पा ओलांडलेला आहे. 3 कोटीपेक्षा अधिक, आता आणखी 2 लाख साधारणतः ही संख्या वाढलेली आहे. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत की हा टप्पा सोपा नाही, सोपा नव्हता. कोट्यावधी प्रेक्षक मिळवणं ही सोपी गोष्ट नसते. त्यांचा विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास आपण दाखवलाय म्हणून हा व्ह्यूअर्सचा टप्पा ओलांडता आलेला आहे. 25 जुलैला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. आज साधारणतः 14 सप्टेंबर आहे. अजून 2 महिने पूर्ण व्हायचे आहेत. आता 15,000 अधिकची संख्या त्यात वाढलेली आहे. 1,15,000 सबस्क्रायबरची संख्या झालेली आहे. जवळपास 1100च्या वर व्हिडिओ आपले झालेले आहेत. 1100च्या खूप पुढे आहेत, 1150च्या वर असतील. 1100च्या वर व्हिडिओ झालेले आहेत. आणि सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स या दोन्हींच्या मधला एक महत्त्वपूर्ण टप्पा अॅनालायझरला काढता आलेला आहे. तो केवळ आणि केवळ आपल्या बळावर हे शक्य झालेलं आहे. म्हणून आपले आभार मानण्यासाठी, ही बातमी देण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आलो. मनपूर्वक धन्यवाद. श्रीकांतजी आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत? नाही, याच्यातला एक मुद्दा असा आहे की आपण सगळ्यात पहिल्यांदा आपले जेव्हा 1 कोटी झाले होते, त्याच्यानंतर 1 लाख सबस्क्रायबर झाले होते, या दोन्ही वेळी एक सातत्यानं आणि 50 किंवा 100 व्हिडिओ झाल्याच्या नंतर सुद्धा तेव्हा आपण असं मुद्दा मांडत होतो. आणि जो खरंच म्हणजे मी परत तुम्हा सर्व प्रेक्षकांनाच धन्यवाद देईल की तुम्ही हे सिद्ध केलं. प्रस्थापित माध्यमांपेक्षा हे काहीतरी वेगळं आहे, हे महत्त्वाचं आहे आणि आम्ही हे नियमितपणे पाहणार आहोत. त्याच्यामुळे ही एक जबाबदारी आता समाज माध्यमावर, सोशल मीडियावरती वाढलेली आहे. प्रस्थापित माध्यमं जे देत नाही आहेत, प्रस्थापित माध्यमं ज्या विश्वासाला पात्र ठरत नाही आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ह्या माध्यमाचं वैशिष्ट्य आपण आधी अधोरेखित केलं होतं आणि आताही पुढच्या वाटचालीसाठी ते लक्षात घ्यावं लागेल की हा व्हिडिओ पडल्या पडल्या जगभरात जातो. आधीच्या माध्यमांची जी मर्यादा होती की ती कुठपर्यंत पोहोचणार आहेत, कशी पोहोचणार आहे, त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची नियंत्रणं होती. हे जे नवीन समाज माध्यमाचा जो प्लॅटफॉर्म, जो मंच उपलब्ध झालेला आहे, तो थेट जगभरात जातो. सगळ्या म्हणजे एकदा पडल्याच्या नंतर ते त्याच्यावरती मग काहीच हे नाही, सगळ्यांसाठी ते खुले. म्हणून उलट ही जबाबदारी वाढते, कारण की तुमच्या आणि त्याला जो प्रतिसाद भेटतो, आम्ही तो अनुभव जो घेतलेला आहे देश परदेशात, महाराष्ट्राच्या बाहेर, हा पण मुद्दा यापूर्वीच्या माध्यमांनी विचारात घेतलेला नव्हता. जगभरात तर सोडाच, महाराष्ट्राच्या बाहेरचा जो मराठी माणूस आहे त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचणार आहोत. हैदराबाद मला तुम्हाला एक ॲडिशन सांगायची आहे की लोकांचा असा समज आहे की हिंदुत्ववादी, उजवी अशी विचारसरणी चालते की काय. मी तुम्हाला काही माहिती अजून यात ऍड करतो आहे की जसं भाऊ तोरसेकरांचं प्रतिपक्ष, अनय जोगळेकरांचं MH48, सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकरांचं अॅनालायझर, किंवा हिंदी मधले जे आपले ओंकार जे आहेत, सुशांत सिन्हा आहेत, हर्षवर्धन त्रिपाठी आहेत, ह्या सगळ्यांची जी चॅनल चालतात, या चॅनलच्या सोबत सुद्धा आणखी काही चॅनल्स अशी आहेत जी वेगळी विचारधारा, वेगळी मांडणी करतायत. मराठीत मॅक्स महाराष्ट्र सारखं आहे ना, साधारणतः 8 कोटीच्या आसपास त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत. त्यांचे सुद्धा 4-4.5 लाख सबस्क्रायबर आहेत, म्हणजे अॅनालायझरच्या कितीतरी पुढे आहेत. हे मॅक्स महाराष्ट्र हे एक चांगलं चालणाऱ्यापैकी, द क्विंट आहे, वायर आहे, ही माध्यमं सुद्धा चांगली चालतायत. विचारधारा कोणतीही असो, मग ती डावी, उजवी, हिंदुत्ववादी कोणतीही असो, या माध्यमाचा वावर आता वाढलेला आहे, अप्रोच वाढलेला आहे, लोकांचा ऍक्सेप्टन्स वाढत चाललेला आहे. कारण त्यातून आपल्याला हव्या असलेल्या, बघाव्या वाटणाऱ्या अशा बातम्या लोकांना बघायला मिळतात. त्यामुळं विचारधारा वगैरे एक फोफावते हा जो समज पसरवला जातो ना, तो चुकीचा आहे. तो तर निव्वळ म्हणजे पूर्वग्रह दूषित असं ते मत आहे. आणि समजा असं असेल की आम्हाला काही ठराविक अजेंडा चालवायचा आहे, तर तुम्ही तो हाणून पाडता ना. हो. म्हणून मी दुसरा जो मुद्दा जो उपस्थित करत होतो की महाराष्ट्राच्या बाहेरचा जो कोणी मराठी वाचक आहे, जगभरातला तो सोडाच, आता प्रेक्षक आहे आपण असं म्हणूया, की त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचत नव्हतो. आणि उलट त्याची भावना
आमच्यापर्यंत पोहोचत नव्हती. म्हणजे हे जो अडथळा प्रस्थापित माध्यम होता, जसं बाजीराव पेशव्यांच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये बंगळूर असो, हैदराबाद असो, दिल्ली असो, उत्तर प्रदेश असो, कानपूर असो, अगदी आसाम असो, या ठिकाणच्या लोकांनी जी भावना व्यक्त केली ती मला थोडीशी एका अर्थाने आश्चर्यकारक आणि धक्कादायक अशी आहे की यांची इतकी तीव्र भावना, इतके केरळ असो, केरळमध्ये 100-125 वर्षांपासून देव नावाचे कुटुंब स्थलांतरित झालेले आहे आणि आजही त्यांना मराठी आपल्या कानावरती पडत आहे, आपण मराठीत काही समजून घेतो आणि तुम्ही काय करता. म्हणजे हा एक जो उपेक्षित भाग होता. म्हणजे पहिली गोष्ट, एक तर हे पडल्या पडल्या जगभरात सगळ्याकडे जाणार. दुसरी गोष्ट, देशाच्या अंतर्गतमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचा जो मराठी वाचक, प्रेक्षक, दर्शक जो आहे तो गृहीत धरला गेलेला नव्हता. आणि तिसरा जो मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा आहे. ह्याच्यामधला जो सोपेपणा आहे, जो आपण आधी पण म्हणत होतो नेहमी, इतर सगळ्या माध्यमांना एक विशिष्ट मर्यादा होत्या. याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं रेकॉर्डिंग करून तुम्ही टाकल्या ते सगळीकडे पोहोचतं आहे आणि ते सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईलवरती ते उपलब्ध आहे आणि बहुतांश लोक हे मोबाईलवरतीच पाहतात, हे लक्षात घ्या. त्याच्यावर जी टीका केल्या गेलेली होती आधीच्याने की हे काहीतरी पोरासोरांचं माध्यम आहे, हे गांभीर्याने घ्यायची गोष्ट नाही. आणि आता दिसतंय असं की लहान मुलांना आपण बोलताना बोलतो किंवा तरुण मुलांना टीका करतो, वयस्कर लोकांना सुद्धा पाहायला मोबाईल सोयीस्कर आहे आणि त्यांना त्यांच्या वय आणि बाकीच्या ह्याच्याप्रमाणे की बाबा अक्षर मोठे करणे किंवा हे पुन्हा पुन्हा ऐकणे किंवा कानामध्ये हे करून स्पष्टपणे ते समजून घेणे, हे जे सगळ्या सोयी असतात, त्याच्यामुळं ह्या माध्यमाचं हे वैशिष्ट्य तुम्हा लोकांनी इतका प्रतिसाद देऊन आता अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता तेच सुशीलान यांना विचारणार आहे की आता ही जबाबदारी आहे आपल्यावरती. त्याच्यामुळे आपण आतापर्यंत जे देत होतो ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून काय करता येऊ शकेल. दोन मुद्दे मला यात महत्वाचे वाटतात की आपण व्ह्यूजच्या मोहात पडलो की मग ज्या विषयांना द्यायचंय ते विषय राहून जातात. त्यामुळं या व्ह्यूजच्या मोहातून थोडंसं बाजूला येऊन आता एक गोष्ट नक्की आहे की व्ह्यूज हे आर्थिक गणिताशी निगडीत आहे. हो, त्यामुळे व्ह्यूज मिळाले पाहिजे, त्यातून उत्पन्न झालं पाहिजे, हा साधा सरळ भाग आहे. पण व्ह्यूजच्या मोहात न पडताही काही विषय व्हायला पाहिजेत. जसं आपण नुकताच बाजीराव मस्तानीच्या समाधीस्थळावरचा किंवा जन्मस्थळावरचा व्हिडिओ केला होता. अशी आपली पर्यटनाची काही मोठी ठिकाणं आहेत ज्याचा विषय आपल्याला करतोय, आपण करत राहतोय. काही सामाजिक विषय आहेत जे आपल्या प्रेक्षकांच्याकडून आपल्याला मिळतात. म्हणजे ती मनरो शाळेचा विषय होता जो आपण मांडलंच पाहिजे, तो जाणीवपूर्वक आपण केला होता. या व्ह्यूजच्या मोहात पडून चालणार नाही. म्हणून मला दर्शकांना हे सांगायचं आहे की काही विषय असे असतील की जे व्ह्यूज मिळतो म्हणून टाकण्यापेक्षा तो लोकांच्या समोर जाणं आवश्यक आहे म्हणून मांडला पाहिजे. अनालायझर भविष्यात असे विषय की जे लोकांच्या समोर आले पाहिजेत असं लोकांना वाटतं, अनालायझरला वाटतं असं नाही, फक्त अनालायझरला वाटतं असं नाही. कारण मनरो शाळेचा जो विषय आपण मांडला तो आलेलाच, तो लोकांतूनच आलेला होता. अजून काही बरेचसे विषय असे आहेत, जे मुंबईतला एक विषय तो आज पाठवला आहे, पुण्यातून काही विषय आहेत, साताऱ्यातून काही विषय आहेत. आमचे कांबळे नावाचे साताऱ्याचे एक प्रेक्षक आहेत जे सतत फोन करून विषय मांडत असतात, सांगत आहेत की हे आलं पाहिजे, असं झालं पाहिजे, त्या विषयांना न्याय दिला पाहिजे. फक्त व्ह्यूजच्या मोहात न पडता जे काही सामाजिक विषय आपल्या प्रेक्षकांना वाटतात तेही आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आपलं पुढचं धोरण आहे. म्हणजे भलेही 4 झाले हरकत नाही, पण आपण तो तरी आपण ते मांडणार आहोत. दुसरा एक मुद्दा असा आहे की ज्याला आपण अगदी म्हणजे मराठीमध्ये पहिल्या दिवसापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून आपण पाहतो की हे एक लोकशिक्षणाचं माध्यम मानले गेलेले. रंजनाच्या बरोबरतीच, रंजन तर ठीक आहे, लोकानुरंजन आपण जेव्हा म्हणतो, पण हे लोकशिक्षणाचं माध्यम मानलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही व्हिडिओच्या बाबतीमध्ये जसं आपण आवर्जून मांडतो आहोत, लोकांसमोर ते पोहोचावं ही तळमळ आहे, तसं दुसरं लोकांचा सहभाग ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वाढवता येऊ शकेल. म्हणजे आपण खाली कॉमेंटचं सेक्शन खुलं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांची मतं त्याच्यावरती येतात, सविस्तर लिहितात लोक. सलमान पठाण म्हणून आता आमच्या एका मित्राने आवर्जून मी भारतीय मुसलमान कसा आहे हे सविस्तर लिहिलं. म्हणजे असं नाही की बुवा एखादी छोटी कॉमेंट केली. आणि मराठी पण अतिशय चांगले त्यांचं. म्हणजे हे जे गांभीर्य लोकांना कॉमेंटच्या बाबतीत, मला अजून एक पुढचं तुम्हाला विचारायचं पण आहे, विनंती पण करायची आहे. म्हणजे आता अशी ह्यावेळी मी दर्शकांचा प्रतिनिधी, प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला असा आग्रह धरेल की आपल्याला विविध सगळ्या स्तरातल्या लोकांचा सहभाग अनालायझरच्या ह्या सगळ्या एकूण मांडणीमध्ये कशा पद्धतीनं अजून वाढवतो. जसं कॉमेंट हा एक भाग आहे, लोक फोन तर सरळच करतात, हा एक दुसरा भाग आहे, पण अजून आपल्याला
त्या ठिकाणच्या त्यांच्या भावना ह्याच्यामध्ये येण्याच्या संदर्भामध्ये, कारण की हे अतिशय पारदर्शी असं माध्यम आहे की इथं आमचा अजेंडा काहीच चालत नाही. खाली सरळ व्ह्यूज तुम्हाला दिसतात, तुम्ही स्वतः स्वतंत्रपणे कॉमेंट, तुम्ही अगदी टीकाही करू शकता. बऱ्याच जणांनी तशा पद्धतीच्या टीका विशेषतः आमच्या भाषेच्या बाबतीमध्ये आमच्या जिभेवरती जे काही वळण पडलेलं ह्या प्रदेशातल्या ह्याचं त्याच्यावरती केलेलं आम्ही ते स्वागत करतो. फक्त असभ्य पातळीवरती, वैयक्तिक पातळीवरती जातीय विद्वेषाने टीका नको, बाकी सगळ्या टीकेचं स्वागत आहे. त्यामुळे लोकांचा सहभाग आपल्याला कसा वाढवता येऊ शकेल. आपण यापूर्वी याच्यामध्ये आपले ज्या पोस्ट असतात युट्यूबवरच्या त्याच्यामध्ये ते एक प्रस्ताव मांडला होता. आता पुन्हा मी तो प्रस्ताव सांगतो. एक नंबर तुम्हाला मी देतोय व्हॉट्सअपचा, ज्यावरती आपण आपले विषय, आपले मुद्दे, आपलं म्हणणं पाठवू शकता. अरे वा. त्याचा व्हिडिओ आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. होत नसेल तर तिथेच आपण तो विषय घेणार नाही असं म्हणून सांगू. मर्यादा आहेत काही विषयांच्या, ज्ञानाच्या, पोहोचण्याच्या, अनालायझर पोहोचू शकतं का याच्या. म्हणून या सहभाग करताना तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर, तो नंबर मी सांगतो, 94-227 44-504 94-227 44-504. विनंती एवढीच आहे की हा नंबर कॉलिंगसाठी उपलब्ध नाहीये, फक्त व्हॉट्सअप मेसेज तुम्ही टाकू शकता, ज्यावरती स्क्रीनवरती पण तुम्ही आता तो नंबर दिसतोय आता. तर तो नंबर तुम्ही त्या नंबरवरती इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता. तिथे आपला संवाद नक्कीच होईल. कॉलिंग यासाठी नको की ती कुठल्याही वेळेला होते आणि उत्तर देऊ आणि उत्तर प्रत्येकाला बोलता येईल असं नाही होत, थकल्यासारखं होतं म्हणून. आणि दुसरा दुरुपयोग असा होतो की ज्याला आमचं पटत नाही ते कॉल करून बिनधास्त सुरू होऊ शकतात, म्हणून त्यावरती कॉल आपण ठेवलेला नाहीये. सो या नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण आपला सहभाग त्यात दर्शवू शकता. हा एक सहभागाचा भाग झाला. दुसरा, तुमच्या कमेंट बॉक्समधून तर आम्हाला समजतच आहे की काय काय विषय आहेत ते. मेल आय डी तुमच्याकडे आहे, तोही तुम्हाला आता खाली दिसेल. त्या मेल आय डीवर सुद्धा तुम्ही तुमची माहिती मेल करू शकता, सगळ्या गोष्टी मेल करू शकता. अगदी गोपनीयता बाळगायची असेल तर त्याचा पण उल्लेख स्पष्टपणे आपण करू शकता की आपल्या नावाचा उल्लेख नाही झाला पाहिजे किंवा झाला पाहिजे, याचा उल्लेख देखील आपण करू शकता. कमेंट बॉक्स तो ओपन आहेच आहे, त्यातून ती माहिती मिळते आहेच आहे, त्यावर देखील आपण संपर्क करणार आहोत. मला वाटतं एवढा सध्यापुरतं आपण हे करू शकतो, तेवढं आपण करतोय. अजून एक पण तुम्ही त्याचा खुलासा करा. काही गोष्टी पण आपण अजून पोहोचू शकलेलो नाहीयेत, काही विषय आपल्याकडे अजून आलेले नाहीयेत. त्याच्यानंतर ज्याला बातम्या म्हणतो आपण, चालू ज्या घडामोडीवर लोकांना रस असतो, वर्तमानपत्र रोजचं येऊन पडतं, त्याची चिकित्सा आपण करू शकणार आहोत का? म्हणजे रोज जे अगदी भौतिक स्वरूपातलं वर्तमानपत्र येऊन पडतं आजही, तर त्याच्या बाबतीमध्ये एक, आणि चालू घडामोड्यांच्या बाबतीत असं आपण जर काही करू शकणार असू तर ते जरूर सांगा. आणि तुम्हालाही परत एकदा विनंती आहे की आमच्या काही मर्यादा आहेत त्या लक्षात घेऊन आम्हाला सूचना करा. आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही फार काही लगेच करू शकू असं नाही, आम्ही ते पण स्पष्ट करतो. आणि हे तुमचं माध्यम आहे, म्हणून मी ह्याला जे लोकमाध्यम म्हणायचं कारण तेच आहे की हे पारदर्शक माध्यम आहे. त्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये वर्तमानपत्र आणि चालू घडामोडी यांच्या संदर्भात काय करता येऊ शकेल आपल्याला तेही सांगा. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आणि सुशील सर आता त्याच्याबद्दलची एक नवीन ह्याच्याबद्दल ती घोषणा करतील आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. विषय असा आहे की बातम्या करणे हा जरा थोडासा खर्चिक विषय आहे. म्हणजे तेवढे व्हिज्युअल्स मिळणे, तेवढं सगळं करणे, हा सगळा जरासा खर्चिक असलेला विषय आहे. अनालायझरची ती अजून क्षमता नाही आहे. ती होईल, नक्की होईल, असं होणार नाही की नाही होणार. मी त्यासाठी फंडिंग पण मागत नाहीये, म्हणजे असं काही आव्हान करत नाहीये मी की त्यासाठी लोकांनी फंडिंग करावं. बातम्या देणे हा करणारी हजारो चॅनल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आत्ताच्या ठिकाणी. त्यामुळे बातम्या हा लोकांची अपेक्षा नाही आहे, पण माध्यमातून आलेल्या बातम्यांची चिकित्सा होणं गरजेचं आहे, जे आता आपण घटनांची करतोय. बरोबर. म्हणजे राजकीय, गैरराजकीय घटनांची चिकित्सा, अनालिसिस आपण आता करतो आहोत. आता आपल्याला एक नवा सेगमेंट सुरू करायचा आहे, तो म्हणजे अनालिसिस बातम्यांचं. अनालायझर न्यूज या नावाने आपण आता न्यूज अनालायझर असं एक स्वरूप आपण घेऊन येतो की बातम्यांची चिकित्सा आपण करणार आहोत. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये काय काय दाखवलं गेलंय, काय छापून आलं आहे आणि घटना काय आहेत. एक दिवसभरातल्या 3-4 महत्वाच्या घटना आणि त्यात 5-7 माध्यमात आलेलं त्याचं चित्र, हे सगळं आपण दिवसात 2 वेळेला मांडायचा प्रयत्न करणार आहोत.
एकदा टीव्ही, एकदा प्रिंट किंवा प्रिंट टीव्ही मिळून सकाळच्या वेळेला एकदा आणि संध्याकाळच्या वेळेला असं एकदा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत की वाचकांना तो धावता आढावा देखील सगळ्या घटनांचा होऊन जाईल. म्हणजे जसं ठळक बातम्या असतात तसा धावता आढावा देखील होऊन जाईल आणि महत्वाच्या मुद्द्यांवरती काय काय माध्यमं व्यक्त होत आहेत ते पण आपल्याला समजून येईल. अर्थात हा प्रयोग आहे, त्याच्या वेळा आपण नक्की करून घेणार आहोत की ज्या सोयीच्या असतील लोकांच्या त्या वेळा आपण नक्की करून घेणार आहोत. हा प्रयोग असेल, तो कितपत चालेल कसा चालेल माहीत नाही, पण त्या प्रयोगाला आपण 1-2 दिवसामध्येच सुरुवात करणार आहोत आणि तोही एक वेगळा विषय घेऊन अनालायझर आपल्या 3 व्हिडिओच्या सोबत येणार आहे. चालेल. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, खूप खूप धन्यवाद. अनालायझरवर असंच प्रेम कायम ठेवा. आपला सहभाग, आपलं सहकार्य हेच अनालायझरचं बळ आहे. धन्यवाद.